नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, एस-एस-सी अंतर्गत सब इन्स्पेक्टर पदाची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात. एस-एस-सी हा आयोग आहे. एस-एस-सी आयोग ही एक्झाम घेत असते मित्रांनो. एस-एस-सीची एक्झाम जी आहे ती मित्रांनो सेंट्रल लेव्हलची असते. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस एक्झामिनेशनचं नाव आहे. म्हणजे मित्रांनो, दिल्ली पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टर होण्याची तुम्हाला उत्तम संधी आहे. त्याचबरोबर सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स आहेत, जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहेत, त्यामध्ये तुम्हाला सब इन्स्पेक्टर होण्याची उत्तम संधी आहे. तर मित्रांनो, याचे जे अर्ज सुरू होणार आहेत ते 4 मार्चपासून 28 मार्चपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर लास्ट डेट 28 मार्च असणार आहे आणि लास्ट डेट ऑफ ऑनलाईन पेमेंट जी असणार आहे ती 29 मार्च असणार आहे. मित्रांनो, या पदाची एक्झाम जी असणार आहे ती कॉम्प्युटर बेस्ड या स्वरूपात असणार आहे. तुम्ही पाहू शकता. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे ती 9, 10 आणि 13 मेला असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जी वॅकन्सीज आहे तुम्ही इथे पाहू शकता. सब इन्स्पेक्टर एक्झामिनेशन इन दिल्ली पोलीस मेलसाठी इथे वॅकन्सी आहेत तुम्ही पाहू शकता. टोटल जे वॅकन्सी आहेत ते 125 आहेत दिल्ली पोलीसमध्ये सब इन्स्पेक्टरसाठी आणि फिमेलसाठी दिल्ली पोलीस सब इन्स्पेक्टरमध्ये 61 वॅकन्सी असणार आहेत तुम्ही इथे पाहू शकता. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर जनरल ड्युटी इन सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्सेस सी-ए-पी-एफमध्ये मित्रांनो बी-एस-एफ आहे, सी-आय-एस-एफ आहे, सी-आर-पी-एफ आहे. त्याचबरोबर आय-टी-बी-पी, एस-एस-बी आणि टोटल आपण वॅकन्सी बघितली तर 4001 वॅकन्सी आहेत. तुम्ही पाहू शकता तिथे मेल आणि फिमेलसाठी कॅटेगरी वाईज त्यांनी वॅकन्सी दिली आहेत. बी-एस-एफमध्ये जे वॅकन्सी आहेत ते 892 आहेत. सी-आय-एस-एफमध्ये 1597, सी-आर-पी-एफमध्ये 1172, आय-टी-बी-पीमध्ये 278, एस-एस-बीमध्ये 62 एकूण 4001 वॅकन्सी ह्या सी-ए-पी-एफमध्ये आहेत आणि दिल्ली पोलीसमध्ये ह्या वॅकन्सी तुम्ही पाहू शकता. टोटल मिळून वॅकन्सी आपण बघायला गेलं तर 4000 प्लस वॅकन्सीज आहेत. मित्रांनो, या पोस्टसाठी एज लिमिट जी असणार आहे ती 20 ते 25 इयर्स यामध्ये जर का तुमचं एज बसत असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर त्यांनी कॅटेगरी वाईज एज रिलॅक्सेशन दिले आहे. एस-सी-एस-टीसाठी 5 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे. ओ-बी-सीसाठी 3 इयर्स आहे. त्याचबरोबर एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 इयर्स एज रिलॅक्सेशन आहे. मित्रांनो, या पदासाठी शैक्षणिक अर्हता आहे बॅचलर डिग्री फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इट्स इक्विव्हॅलंट. तर मित्रांनो, तुमच्याकडे फक्त ग्रॅज्युएशन पास असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, जे एक्झाम सेंटर आहे त्याच्याबद्दल इथे माहिती दिली आहे तुम्ही पाहू शकता. ॲप्लिकेशन फी जी आहे ती फक्त ₹100 असणार आहे या पोस्टसाठी. त्याचबरोबर फॉर्म जो आहे तो तुम्हाला नवीन एस-एस-सीच्या वेबसाईटवरती वन टाईम रजिस्ट्रेशन करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तसेच जुन्या एस-एस-सीच्या वेबसाईटवरती पण तुम्ही फॉर्म भरू शकता. पण नवीन वेबसाईटवरती भरलेलं उत्तमच आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एस-एस-सीचे जे झोन आहेत ते वेस्टर्न रिजनमध्ये महाराष्ट्र झोन येतो. तर यामध्ये जे एक्झाम सेंटर आहेत ते अहमदाबाद, वडोदरा, राजकोट, सुरत, मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि पणजी हे वेस्टर्न रिजनमध्ये झोन येतात. त्यामध्ये आपलं महाराष्ट्र पण आहे. त्याचबरोबर युनियन टेरिटरी पण त्यांनी इथे स्टेट दिले आहेत. आणि मित्रांनो, रिजनल डायरेक्टर्स इथे त्यांनी ऑफिसचं नाव दिलेलं आहे. काही तुमचे शंका असतील तर तुम्ही या ऑफिसमध्ये संपर्क साधू शकता ईमेलद्वारे. तरी आपण एक्झाम पॅटर्न जर का बघितला तर पेपर 1 आहे आणि पेपर 2 आहे. 2 पेपरमध्ये तुमची एक्झाम असणार आहे. पेपर 1ला तुम्हाला जे विषय असणार आहेत ते जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग आणि त्याचबरोबर जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश कम्प्रिहेन्शन हे 4 विषय तुम्हाला असणार आहेत. प्रत्येक विषयाला 50 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी आणि यासाठी तुम्हाला वेळेचा कालावधी असणार आहे तो 2 तासांचा असणार आहे. त्याचबरोबर पेपर 2 आपण बघितलं तर इंग्लिश लँग्वेज अँड कम्प्रिहेन्शन यासाठी तुम्हाला 200 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. 200 गुणांसाठी 2 तास तुमच्याकडे कालावधी असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी तुमच्याकडे 0.25 मार्काची निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ईच रॉंग आन्सर इन पेपर 1 अँड 2 दोन्ही पेपरला हे असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला एन-सी-सी सी सर्टिफिकेट, बी सर्टिफिकेट आणि ए सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला मार्क्समध्ये बोनस मार्क भेटणार आहेत. सी सर्टिफिकेटला 10 मार्क बोनस भेटणार आहेत. पेपर 1साठी ते डिटेल सिलेबस दिला आहे तुम्ही पाहू शकता. रिझनिंगचे टॉपिक आहेत, ॲनालॉजी आहे, सिम्बॉलिक नंबर आहेत, त्याचबरोबर फिगरल ॲनालॉजी आहे आणि त्याचबरोबर मिररचे पण प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर इथे त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे सिलेबसची तुम्ही पाहू शकता. जनरल नॉलेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कम्प्रिहेन्शन पेपर 2ची पण त्यांनी ते सिलेबसमध्ये माहिती दिली आहे आणि त्याचबरोबर आता मित्रांनो, तुम्हाला पहिली एक्झाम जी असणार आहे ती पेपर 1 आणि 2 मध्ये असणार आहे. त्याचबरोबर जो दुसरा सिलेक्शन प्रोसिजरचा टप्पा असणार आहे तो असणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट त्यामध्ये आणि फिजिकल एंड्युरन्स टेस्ट यामध्ये तुमचं मित्रांनो हाईट मेजरमेंट असते आणि त्यानंतर तुमचं ग्राउंड असतं. तर हाईट मेजरमेंटमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी 170 हाईट आहे आणि चेस्ट इन सेंटीमीटरमध्ये एक्सपांडेड जी चेस्ट असणार आहे ती 80 असणार आहे आणि एक्सपांडेड 85 असणार आहे. एस-टीसाठी ते
162.5 सेंटीमीटरची हाईट त्यांनी सांगितलेली आहे आणि फिमेल कॅन्डिडेट बिलॉंग टू शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी 154 हाईट सांगितलेली आहे. तर मित्रांनो, मी जी आता माहिती सांगितली ती फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे. यामध्ये तुमची हाईट अँड चेस्ट मेजरमेंट केली जाते. त्याचबरोबर आपण वेट बघितलं तर करस्पॉन्डिंग टू हाईटनुसार तुमचं वेट असणार आहे. त्याचबरोबर जे फिजिकल एंड्युरन्स टेस्ट आहे त्यामध्ये शारीरिक चाचणी आपण म्हणतो त्याला, ती मेल कॅन्डिडेटसाठी जी असणार आहे ती 100 मीटर रेस इन 16 सेकंदामध्ये आणि त्याचबरोबर 1600 मीटरची रेस असणार आहे 6.5 मिनिटामध्ये. लाँग जंप असणार आहे, हाय जंप असणार आहे. लाँग जंप तुम्हाला 3.65 मीटर असणार आहे, 3 चान्स दिले जाणार आहे त्यासाठी. आणि हाय जंप जे असणार आहे 1.2 मीटर असणार आहे, 3 चान्स दिले जाणार आहे त्यासाठी. त्याचबरोबर फिमेल कॅन्डिडेटसाठी 100 मीटर आणि रेस असणार आहे 18 सेकंदासाठी आणि 800 मीटर रेस असणार आहे 4 मिनिटामध्ये. त्याचबरोबर लाँग जंप असणार आहे 2.7 मीटर, 3 चान्स दिले जाणार आहेत. हाय जंप असणार आहे 0.9 मीटर इन 3 चान्स. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला मेल कॅन्डिडेटसाठी शॉर्ट पुट म्हणजेच गोळाफेक असणार आहे. गोळाफेक असणार आहे 4.5 मीटरचा तुम्हाला गोळा टाकायचा आहे. 3 चान्स दिले जाणार आहे त्यासाठी. मग ही माहिती होती सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड CAPF एक्झामिनेशन बद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.